Friends, today is the last day of quadratic equation. Now we are going to learn some questions for homeworks. I will just guide you how to make the equation. या ठिकाणी वर्ग समीकरणाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आपण काही शाब्दिक प्रश्न पाहत आहोत. या शाब्दिक प्रश्नामध्ये आपण समीकरण कसे तयार करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आणि बाकी सोडवायचं तुम्ही. बरोबर. आणि या ठिकाणी पाहूया आपण कसं आहे. रूल म्हणून, नियम म्हणून लक्षात ठेवा, फॉर लिनियर इक्वेशन जे पहिलं प्रकरण होतं रेषीय समीकरण, त्याच्यामध्ये आपण पहिल्याला x आणि दुसऱ्याला y मानत होतो. फर्स्ट इज इक्वल टू x अँड सेकंड इज इक्वल टू y. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये असं म्हणतात की सेकंडला x माना. काय म्हणतात? सेकंडला x माना आणि व्हॅल्यू ऑफ फर्स्ट कॅन बी फाउंड बाय गिव्हन कंडिशन. जी दिलेली अट आहे त्याच्यावरून लक्षात घ्या व्हॅल्यू ऑफ फर्स्ट काढा, असं ते म्हणतात. लक्षात घ्या. पाहूया आपण ते. आपण 2.3 मधल्या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत. ते कसं असेल ते बघणार आपण. नोट, रूल 1 कॅन बी युज्ड फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हा जो रूल आहे फर्स्ट इज इक्वल टू x अँड सेकंड इज इक्वल टू y, हा रूल आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्सलाही वापरू शकतो. जशी आपण कालपर्यंत एक्झाम्पल बघितली वर्ड प्रॉब्लेम्समध्ये, आपण करत असताना फर्स्ट इज इक्वल टू x आणि सेकंड इज इक्वल टू y वापरलं आणि आपण त्या पद्धतीने लक्षात घ्या इक्वेशन्स आपण करत गेलेलो आहे. आता पहा 2.6 मधलं 1 आहे. इथं XY चा प्रॉब्लेमच नाहीये. या एक्झाम्पलमध्ये एकच या ठिकाणी येतं. पहा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Product of प्रगतीज एज 2 years ago. प्रगती नावाची मुलगी आहे. तिचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 year hence 3 वर्षांनंतरचं वय. हेन्स म्हणजे नंतर. हेन्स म्हणजे नंतर. इज 84. इज म्हणजे इज इक्वल टू. लक्षात घ्या 84. प्रगतीज एज, व प्रगतीचं एज माहीतच नाहीये. म्हणजे प्रगतीज प्रेझेंट एज माहीत नाही. मग ते आपल्याला मानावं लागेल. आपण लिहित असताना, आन्सर लिहित असताना आपल्याला पहिलं असं वाक्य येईल, लेट हर प्रेझेंट एज म्हणजे प्रगतीज. प्रगतीज प्रेझेंट एज. प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स. प्रगतीचं आत्ताचं वय x आहे. या ठिकाणी लक्षात घ्या प्रगतीज एज 2 years ago. ॲगो म्हणजे पूर्वी. ॲगो म्हणजे पूर्वी. पूर्वी म्हणजे मायनस. हेन्स म्हणजे नंतर. नंतर म्हणजे प्लस. समजा आज माझं वय, ॲक्च्युली माझं वय आत्ता 56 years आहे. समजा 2 वर्षापूर्वी माझं वय किती होतं तर 56 - 2 54. या ठिकाणी 3 वर्षांनंतर माझं वय किती होईल? आत्ता 56 आहे प्लस 3 59. बरोबर. आज माझं वय 56 आहे. या ठिकाणी 2 वर्षापूर्वी माझं वय किती होणार सांगा सर? 54. काय केलं? 56 - 2. 3 वर्षांनंतर 3 years hence माझं वय 3 वर्षाचं माझं वय आत्ता 56 आहे, 59 होईल. कसं केलं? 56 + 3. मग हेच करायचं आहे सर. हेन्स म्हणजे प्लस, ॲगो म्हणजे मायनस. प्रगतीचं एज आत्ताचं x आहे, जसं माझं 56 होतं. मग प्रगतीचं एज जे आहे, एज 2 years बिफोर. 2 years बिफोर हे काय होईल बघा सर? 2 years बिफोर होईल ते x - 2. आणि 3 years हेन्स. 3 years हेन्स काय होईल सांगा सर? x + 3. 3 वर्षांनंतर. नंतर म्हणजे प्लस आणि ॲगो म्हणजे पूर्वी म्हणजे मायनस. आणि ह्याचा लक्षात घ्या प्रोडक्ट म्हणलंय. व्हॉट इज द प्रोडक्ट? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन. आणि ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते इज इक्वल टू 84. बरोबर आहे सर. 2 वर्षापूर्वीचं तिचं वय, 3 वर्षांनंतरचं तिचं वय, याचा गुणाकार 84 आहे. मग एज 2 years ago किती आहे? x - 2. तिचं एज 3 year hence किती आहे? x + 3.
आणि ह्याचा करायचा प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, आणि हा प्रोडक्ट किती आहे सांगा सर? हा प्रोडक्ट जो आहे तो आहे 84. आता हे सोडवायचं. माझी गरज आहे का बघा सर? माझी गरज बिलकुल नाही आहे. हे खरं तर होमवर्कचं गणित आहे. हे होमवर्क पहिलं आहे, लक्षात घ्या. दिस इज द होमवर्क फर्स्ट. बरोबर आहे ना? हे करायची मी गरज नाही आहे, पण तरी सर थोडी मदत करतो. कशी होईल बघा सर? एक्स नी पहिल्याला एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स नी दुसऱ्याला एक्स इंटू +3 +3x. -2 नी पहिल्याला -2 इंटू एक्स -2x. -2 नी दुसऱ्याला मायनस इंटू प्लस मायनस 2 3 जा 6 इज इक्वल टू 84. आता काय करायचं सांगा सर? +3x -2x. 3 पेरू मधून 2 पेरू गेले, 1 पेरू शिल्लक. आणि नंतर हे 86 जे आहे ते घ्या इकडे. हे +86, याचं चिन्ह काही नाही म्हणजे प्लस आहे, -86. म्हणजे कसं होईल बघा सर? x² + 1x -6 -86 इज इक्वल टू 0. याचा हिशोब -86 -6 -84 आहे, सॉरी, -84 आणि -6. साइन्स आर इक्वल, मेक ॲडिशन. साइन्स आर इक्वल, मेक ॲडिशन. 84 + 6 90. Therefore equation is x² + 1x -90 is equal to 0. आता 90चे फॅक्टर्स पाडा. कसे पाडा? की ज्याचं सबस्ट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. 90चे असे फॅक्टर्स पाडा की ज्याचं सबस्ट्रॅक्शन +1 आलं पाहिजे. 90चे फॅक्टर्स 10 9 जा 10 9 जा 90 आणि 10 - 9 इज 1. आणि जर सबस्ट्रॅक्शन असेल तर लार्जर फॅक्टरला मिडल साइन आणि स्मॉलर फॅक्टरला अपोजिट साइन. लार्जर फॅक्टर जो आहे त्याला मिडल साइन प्लस, आणि लक्षात घ्या हा जो स्मॉलर आहे त्याला काय येणार सांगा सर? अपोजिट साइन मायनस. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फॅक्टर्स येणार, तर लक्षात घ्या काय येणार? x² चा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट फॅक्टर्स येईल इन फर्स्ट ब्रॅकेट x + 10, इन सेकंड ब्रॅकेट x - 9 इज इक्वल टू 0. अँड देन फाइंड आउट द आन्सर. जे उत्तर लक्षात घ्या निगेटिव्ह असेल ते कॅन्सल करा. एज इज नॉट निगेटिव्ह. आणि शेवट लिहिताना इयर्स असं नक्की म्हणा. इयर्स जे उत्तर येईल ते. होमवर्क 1 आहे, नक्की करा आपण हे होमवर्क, आपल्याला येईल. मदत करायची म्हणून मी लक्षात घ्या तुम्हाला केलेली आहे. मी दुसरं एक्झाम्पल आता पाहतोय आपल्या समोर. पहा बरं, 2.6 मधलं 2. मला काय पाहिजे आहे? द सम. सम म्हणजे काय? तर सम याचा अर्थ बेरीज. सम म्हणजे काय बघा सर? बेरीज. स्क्वेअर्स म्हणजे काय सांगा सर? वर्ग. स्क्वेअर म्हणजे वर्ग ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार, इव्हन म्हणजे सम, आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक, नंबर्स म्हणजे संख्या. म्हणजे लक्षात घ्या 2 क्रमवार सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. आता क्रमवार संख्या मानायच्या कशा? तर ते मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ते नोटमध्ये आपण लक्षात ठेवूया. नोट म्हणजे ज्याला आपण टीप म्हणूया. बरोबर आहे सर? आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर जर मानायचे असतील, कॉन्झिक्युटिव्ह बघा सर, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स कसे मांडणार सांगा सर? कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स x + 1 x + 2 x + 3 अँड सो ऑन. कॉन्झिक्युटिव्ह नंबर क्रमवार संख्या. ह्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार सांगा सर? क्रमवार संख्या असं म्हणणार आपण. करेक्ट. आता दुसरं काय घेणार सांगा सर? कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. इव्हन म्हणजे सम, क्रमवार समसंख्या. ह्याला इव्हनला काय म्हणायचं बघा सर? समसंख्या.
क्रमवार समसंख्या ती कशी मानायची? 2-2चा फरक सर. x plus 2, x plus 4, x plus 6 and so on. 2-2चा फरक. जर समसंख्याच नव्हे तर लक्षात घ्या, इव्हन दो ऑड संख्या जरी पाहिजे असेल, ऑड म्हणजे विषम. ऑडचा अर्थ काय बघा सर, विषम, तरी तीच मानायची. ऑड नंबर जरी आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर जरी घ्यायचे असतील तर सेम x plus 2, x plus 4, x plus 6, 2-2चा डिफरन्स. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स 1-1चा डिफरन्स. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन आणि ऑड म्हणजे 2-2चा. हे तुम्हाला काय करायला लागेल सांगा सर? हे लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागेल. बरोबर आहे सर? हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आणि आता आपण बघणार आहोत हे कसं करायचं. The sum of squares of two consecutive natural numbers, two consecutive even natural numbers. क्रमवार समसंख्या. मग दोन क्रमवार समसंख्या घेताना ह्या घ्यायच्या x आणि x plus 2, x आणि x plus 2. मग इथं म्हणायचं वाक्य लक्षात घ्या, x and x plus 2 are two consecutive even numbers. x आणि x plus 2 या दोन क्रमवार समसंख्या आहेत. आता काय करायचं लक्षात घ्या, ह्याचा स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअरची बेरीज करायची. मग पहिला x घेतलं, दुसरं x plus 2 घेतलं, त्याचं स्क्वेअर घेतलं, स्क्वेअरची बेरीज घेतली, आणि ही बेरीज किती आहे? 244. बघा इक्वेशन झालं का? खरं तर सर मी याच्या पुढे काहीच करायला नाही पाहिजे आणि हे एक्झाम्पल तुम्ही सोडवायला पाहिजे आणि मी याला म्हणायला पाहिजे की होमवर्क 2 असं मी म्हणायला पाहिजे. पण थोडी मदत करतो. मला सांगा, इथं a plus b आहे. तुम्हाला रूल माहित नाही असं होणार नाही. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? रूल ऑफ एक्सपान्शन, विस्ताराचा नियम. काय आहे नियम? a plus b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा रूल आहे. हा पाठ जर नसेल तर येणार नाही. इथं a plus b ब्रॅकेट स्क्वेअर येणार नाही. इथं कसं होणार सांगा सर? पहिल्याचा स्क्वेअर जसा हा केला, मिडल साइन प्लस 2ab, इथं 2a आणि b, हे a आहे हे b आहे, प्लस b स्क्वेअर, इथं हे b चा स्क्वेअर, हे b आहे बघा, a प्लस b. मग बाकीचं आहे तसंच लिहायचं सर. हे प्लस चिन्ह, x चा स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू 244. मग हा तुम्हाला यायला पाहिजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. व्हॅल्यूज घाला. x a म्हणजे काय? x a म्हणजे काय? x b म्हणजे काय? 2 आणि b म्हणजे काय? 2. आता सोडवलं की तुम्हाला मिळणार असं x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर, 2 जा 4 प्लस 4x प्लस 2 चा स्क्वेअर 4, 200 प्लस सेम काही नाही म्हणजे प्लसचं काय होणार बघा सर? मायनस 244 इज इक्वल टू 0. हे बघा सर, मायनस 244 आणि प्लस 4 साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 244 मधून 4 गेले 240. चिन्ह मोठ्याचं द्या, मोठ्याचं चिन्ह मायनस 24. म्हणजे कसं होईल बघा सर? 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इज इक्वल टू 0. जर x स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असेल, if there is 1 is the coefficient of x square, then we can make direct factors. So x square चा सहगुणक कोइफिशियंट 1 आणण्याचा प्रयत्न करूया, जे डिव्हायडिंग each term by 2. Dividing each term by 2.
मग ह्याला प्रत्येकाला ह्याला पहिल्याला 2 नी डिवाइड केलं एक्स स्क्वेअर शिल्लक, दुसऱ्याला 2 नी डिवाइड केलं 2 1 जा 2 2 2 जा 4 दॅट इज 2x मायनस ह्याला 2 नी डिवाइड केलं 2 1 जा 2 2 2 जा 4 2 0 2 0 0 ह्याला 2 नी डिवाइड केलं 0/2 इज 0. आता एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 झाला. आता आपण डायरेक्ट फॅक्टर्स घेऊ शकतो. डायरेक्ट फॅक्टर्स घेऊ शकतो. इथं सुद्धा डायरेक्ट फॅक्टर्स घेऊ शकतो आपण. मग आता 120 चे फॅक्टर्स पाडायला पाहिजेत आपल्याला 2, ज्याचं सबस्ट्रॅक्शन 2 येईल. 120 चे 2 फॅक्टर्स पाडायला लागतील की ज्याचं सबस्ट्रॅक्शन 2 येईल. बाजूला घेतो सर 120 चं सबस्ट्रॅक्शन लक्षात घ्या. 12 व 10 जा बघा सर 12 व 10 जा 12 आणि 10 0 म्हणजे 10. मग 12 मायनस 10 किती होईल 2. 12 वजा 10 म्हणजे 2 ना. 12 मायनस 10 इज 2 सबस्ट्रॅक्शन 2. साइन कसं द्यायचं. सबस्ट्रॅक्शन असेल तर मिडल साइन ग्रेटर नंबर फॅक्टरला आणि अपोजिट साइन स्मॉलर फॅक्टरला. पण ऍडिशन असेल तर ऍडिशन प्लस ऍडिशन असेल तर मिडल साइन बोथ फॅक्टर्सला. मिडल साइन बोथ फॅक्टर्सला दोन्ही फॅक्टर्सला. पण इथं सबस्ट्रॅक्शन आहे तर मिडल साइन प्लस ग्रेटर फॅक्टरला आणि अपोजिट साइन स्मॉलर फॅक्टरला. डायरेक्ट फॅक्टर्स x प्लस 12 आणि x मायनस 10. आता x हे जे नॅचरल नंबर्स आहेत बघा सर, नॅचरल त्यांनी दिले बघा सर. नॅचरल दिसतंय का बघा सर. नॅचरल समजा इथं x इज इक्वल टू मायनस 12 येणार आहे, पण नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या वजा असत नाही. हा रूल तुम्हाला खूप महत्वाचा इथे पडणार आहे सर. नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. ते या ठिकाणी लक्षात घ्या. मायनस चिन्ह मायनस उत्तर येणार आहे. एक्स इज इक्वल टू मायनस 12 ते कट होण्याकरता आन्सर एक्स इज इक्वल टू 10 येईल. तर पहिली संख्या 10 आणि दुसरी संख्या 10 प्लस 2 इज 12. But 10 and 12 are 2 consecutive even numbers असं उत्तर येईल. हे आपण व्यवस्थित लिहायचंय. राईट.